तब्बल 18 वर्षांच्या प्रदीर्घ वाटाघाटीनंतर भारत आणि युरोपियन संघादरम्यान ऐतिहासिक मुक्त व्यापार करार, द्विपक्षीय आर्थिक, व्यापार आणि धोरणात्मक सहकार्याचा नवा अध्याय. भारत EU मुक्त व्यापार करारामुळे भारतीय निर्यातदार आणि उद्योजकांसाठी संपूर्ण युरोपीय बाजारपेठ प्रभावीपणे होणार खुली. 2 अब्ज लोकांसाठी खुली झाली संधीची कवाडं. हा करार वस्त्रोद्योग, चामडं, पादत्राणे, चहा, कॉफी, मसाले, क्रीडावस्तू, खेळणी, रत्न आभूषणं, सागरी उत्पादनं यासारख्या महत्त्वाच्या कामगार केंद्रित क्षेत्रासह कृषी क्षेत्रावर सकारात्मक परिणाम करणारा. EU सोबतचा मुक्त व्यापार करार सामायिक समृद्धीसाठी एक नवी ब्लूप्रिंट असून गुंतवणूक वाढवून जागतिक स्तरावर पुरवठा साखळी मजबूत करणारा असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. भारत EU मुक्त व्यापार करार सर्व करारांची जननी असल्याचं सांगत संयुक्त उत्पादन सामर्थ्याला बळकटी देईल असा उर्सुला वॉन डेर यांनी व्यक्त केला विश्वास. भारत युरोपीय संघ संरक्षण सहकार्यासह माहिती सुरक्षा करारासाठी वाटाघाटी सुरू करण्याची घोषणा. द्विपक्षीय सहकार्याअंतर्गत 4 प्रकल्प राबवण्यासह 7 करारांवर स्वाक्षरी. भारत आणि युरोपीय संघामधील मुक्त व्यापार करारानं 21व्या शतकातील सामर्थ्यशाली आर्थिक आणि धोरणात्मक भागीदारीचा रचला पाया. केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल. ऐतिहासिक भारत EU करार महाराष्ट्रातील कापड, औषध निर्मिती, वाहन आणि कृषी क्षेत्रातील वेगवान निर्यातीला बळ देण्यासाठी मैलाचा दगड ठरेल. मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी नवी दिल्लीत झाली सर्वपक्षीय बैठक. कामकाज सुरळीत चालवण्यासाठी सहकार्य करण्याचं सरकारचं विरोधकांना आवाहन. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान मेट्रो मार्गिका जोडणीला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता. आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये PM सेतू योजना राबवायला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे यांचा समावेश. नमस्कार.